रचनेला विरोध करण्यात आलाय। सत्तेचा वापर करून प्रभाग रचना पाडल्याचा आरोप काँग्रेसने केलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र या प्रारूप प्रभाग रचनेचं स्वागत केलंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच प्रारूप प्रभाग रचनेवरून फूट पडल्याचं चित्र दिसतंय। या प्रारूप प्रभाग रचनेनुसार कोल्हापूरमध्ये आता 20 प्रभाग आणि 81 नगरसेवक असतील। 4 सदस्यीय प्रभाग आहेत। 19 प्रभागांमधून प्रत्येकी 4 तर शेवटच्या 20 क्रमांकाच्या प्रभागातून 5 नगरसेवक निवडून द्यायचे। बावड्यापासून सुरुवात झालेली आहे। मुळामध्ये बावडा एकत्रित केला। जर ते म्हणत होते काही अर्धा बावडा आम्ही कदमवाडीला जोडू, अर्धा बावडा रमणमायाला जोडू, असं ते करता येत नव्हतं आणि त्यांनी ते करू शकले नाहीत आणि त्यामुळे ही प्रभाग रचना 90% का 100% कोणाला समाधान होणार नाही। एखादी गल्ली इकडे तिकडे गेली असं होऊ शकतं, परंतु अधिकाधिक हा प्रभाग रचना ही व्यवस्थित झालेली आहे, नियमाने झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर महानगरपालिकेने दबाव न करता ही केलेली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे।